नमस्कार, मी जगदीश देशमुख. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP आणि केंद्र सरकारची आज दुसऱ्यांदा बैठक पार पडली. ज्या नीट परीक्षार्थींनी आत्महत्या केली त्यांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटी रुपये आणि विद्यार्थ्यांवर दाखल केलेले 11 खटले हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असा दावा CJPने केलाय. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा घेण्यास मात्र सरकार तयार नाहीये. पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजेच, त्याबद्दल तडजोड करणार नाही अशी भूमिका CJPने मांडली आहे. शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पुन्हा बैठक होणार आहे. सरकार प्रधान यांचा राजीनामा घेणार का हे उद्याच्या बैठकीतच कळणार आहे. हा राजीनामा घेणं म्हणजे बॅकफूटवर आल्याची सर्वात मोठी कबुली असेल. त्यामुळेच सरकार ते पाऊल टाळतंय. पण CJP आणि विरोधी पक्षांच्या मागणीपुढे नमतं घेणं सरकार किती काळ टाळू शकेल हाच खरा प्रश्न आहे. आणि यावरच आपण आज चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर जोडलेले आहेत. आपल्यासोबत आहेत भाजपाचे प्रवक्ता राम कुलकर्णीजी आणि ठाकरे गटाचे प्रवक्ता तुषार रसाळजी सुद्धा आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळामध्ये आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत सुद्धा जोडले जातील. सुरुवातीलाच राम कुलकर्णी यांच्याकडे जाऊया. राम कुलकर्णीजी, जर CJP एका मतावर ठाम आहे की शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा हवायच, मग भाजपा किंवा सरकार प्रधान यांचा राजीनामा का घेत नाहीये? काय नेमकं कारण आहे? नाही, हे बघा, आज काँग्रेस पक्षाचे सौरभजी आणि आशुतोष यांच्या सोबत केंद्रीय मंत्री माननीय नड्डाजी असतील, जितेंद्र सिंह प्रसाद असतील, यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये युवा कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्यांच्या मागण्या ठेवलेल्या त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचं नड्डाजी यांनी सांगितलं आणि आशुतोष त्यांचे जे नेते आहेत युवकांचे त्यांनी पण सांगितलं. मग लाठीचार्ज मधील पोलिसांच्यावर कठोर कारवाई असेल, जी आत्महत्या मुलांनी केली त्यांना 1 कोटीची मदत असेल, आणि मग राजीनाम्यावर. तर मला असं वाटतं की आता याच्यावर उद्या सुद्धा त्यांनी एक बैठक बोलावली आणि नड्डाजी स्वतः म्हणलेत की सकारात्मक चर्चा झाली. हे ठीक आहे. आणि हे सरकार जे आहे ते सरकार युवकांच्या सोबत आहे, युवकांच्या पाठीशी आहे. मुळात हा प्रश्न नीट परीक्षा सरकारनं रद्द केली, लीक झालेले पेपर जे कोणी केले ते शोधून काढले, त्यांच्यावर कठोर कारवाई केली. आणि काल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी रात्री स्वतः व्हिडिओ तयार करून जो कायदा या पेपर फुटीच्या प्रकरणातला 10 वर्षाची शिक्षा असेल किंवा फास्ट ट्रॅक कोर्ट असेल, असे वेगवेगळ्या सुधारणा, वेगवेगळं परिवर्तन याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये घडवून आणण्याच्या दृष्टीनं एक चांगलं सकारात्मक पाऊल या संपूर्ण परीक्षा यंत्रणेमध्ये केंद्र सरकारनं आणि काँग्रेस पक्षाच्या तरुण नेत्यामध्ये सुरू झालेलं आहे. आणि उद्याच्याला परत बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये एक चांगली सकारात्मकता, याच्यावर चांगली चर्चा घडेल असं स्वतः नड्डाजी यांनी सांगितलं. ठीक आहे. तुषारजी, तुम्हाला पटतंय बोलणं? अजिबात पटत नाहीये. उशिरा का होईना या भारतीय जुगाडू पार्टीला शानपण आता सुचलेलं दिसतंय. सर्वप्रथम मी सांगतो तुम्हाला की हे जे आंदोलन आहे हे भारतातील युवकांनी उभं केलेलं आहे. ह्याच जागी जर दुसरी कुठली पार्टी किंवा पक्ष असता तर यांनी त्यांना देशद्रोही किंवा इतर काही बोलून ते आंदोलन भरकवण्याचं काम केलं असतं. पण ते इथे त्यांना जमलं नाही. आणि जर तुम्ही पाहिलं की ही जी संघटना आहे कॉकरोच जनता पार्टी, या कॉकरोच जनता पार्टीचं तुम्ही उगम कुठून झाला तर बरोबर तुम्ही बघा, एक 15 मेला जेव्हा भारताचे CGI हे स्वतः बोलले, त्यांचं वक्तव्य बाहेर आलं की या देशातले जे बेरोजगार आहेत किंवा या देशातले जे RTI ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्याबद्दल एक झुरळ म्हणून त्यांना संबोधलं गेलं. त्यानंतर या संघटनेची स्थापना झाली. आणि या संघटनेची स्थापना होऊन तुम्ही जर पाहिलं तर की 2च महिन्यात, म्हणजे त्यांच्या मागण्या आधीच्या वेगळ्या होत्या, पण जेव्हा नीट ते अभिजित दिपके दिल्लीत उतरले त्याच्यानंतर त्यांनी नीट प्रश्नफुटी, जो पेपर फुटीचा जो प्रश्न आहे तो हातात घेतला. आणि उशिरा शहाणपण आलंय हे बोलायला असं भाग पडतंय की जवळजवळ तुम्ही 20-22 दिवस त्या युवकांना हलक्यात घेतलं. आणि जसं तुम्ही जालियनवाला बाग मध्ये जनरल डायर बघितला होता तसा
20 तारखेला संसदेतून पळणारा जनरल कायर बघितला होता तुम्ही. आणि जर महाराष्ट्राचाच बोलताय तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या दिवशी काय बोलत होते की पोलिसांच्या गाड्या फोडल्या, हे झालं. अहो, तुम्हाला त्या विद्यार्थ्याची फुटलेली डोकी दिसली नाही का? त्यांच्यावर अमानुष केल्या गेलेला लाठीचार्ज हा दिसला नाही का? आणि त्यांच्या मागण्या काय होत्या? तर 3 मागण्या होत्या फक्त. सर्वप्रथम ती जी कार्यप्रणाली सांभाळतायत त्याचे जे मुख्य आहेत धर्मेंद्र प्रधान, त्यांचा राजीनामा. तर राजीनामा द्यायचा नाही घ्यायचा हे नंतरची गोष्ट आहे, पण त्यांच्याशी तुम्ही चर्चेला यायला पाहिजे होतं. आता तुम्ही घाबरून, आज तुम्ही बघितलं काल रात्री देशाचे जनरल कायर रात्री त्यांनी इंस्टाग्रामवरती माय डिअर फ्रेंड्स ऐरवी जर तुम्ही पाहिलं तर मित्र म्हणून बोलतात आणि कुठेतरी तुम्हाला असं टीव्ही चॅनलवरती दिसतील किंवा मन की बात मध्ये दिसतील. पण आजचे जे जेनझी आहेत, आजचे जे युवक आहेत, युवकांनी स्वतः ठरवलंय की आमचं भविष्य कसं असणार आहे ते आम्ही ठरवू. आणि त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं तरी चालेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आता त्यांनी क्लिअर इंटिमेशन दिलेलं आहे की बस हो गई अब मन की बात, अब होगी जन की बात. ठीक आहे, उत्तर घेऊया. राम कुलकर्णीजी, तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. सीजेपी जेव्हापासून स्थापन झालेली आहे तेव्हापासून त्यांची मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. जर सुरुवातीलाच पहिल्या 1-2 दिवसामध्ये हा राजीनामा घेतला असता तर या आंदोलनाची हवाच निघून गेली असते ना. जे तुमचा पण किंवा इतरांचा जो आरोप होतोय की काँग्रेसला विनाकारण सहानुभूती मिळते किंवा विरोधी पक्षनेते आता सीजेपीच्या खांद्यावर बंदूक ठेवून सहानुभूती मिळवतात, हे सगळं पुढे झालंच नसतं ना जर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी राजीनामा घेतला असता तर. नाही, मुळामध्ये एखाद्या व्यवस्थेमध्ये काही गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर किंवा ते आम्ही स्वतः सरकारनं आणलेले आहेत. मुळात एक बघितलं पाहिजे की नीट परीक्षातला जो गैरव्यवहार आहे हा केंद्र सरकारनेच उघडकीस आणला. सरकारने सुमोटो गुन्हे दाखल केले, त्याच्यातले आरोपी पकडले आणि त्याच्या मुळाशी पण गेले. आपल्याला मुळात व्यवस्था परिवर्तित करायची. या शिक्षण क्षेत्रामधले जे काही असे गैरव्यवहार आहेत ते सुद्धा त्याच्यासाठी कायदे पण आता विधेयक येत सुद्धा आहे की 10 वर्षे शिक्षा होईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आरोपी कठोर आणि फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे अशा प्रकारचे कायदे पण येत आहेत. मुळात प्रश्न असा आहे की हे आंदोलन हे पूर्णतः विद्यार्थ्यांच्या युवकांच्या पाठीमागं सरकार आहे. आम्ही लाठीचार्ज असेल किंवा याचं समर्थन तर मुळीच करत नाहीत. याची चौकशी होईल, पोलिसावरही कारवाई होईल. लाठी हल्ला झाला ना. राजकीय याच्यामध्ये जेव्हा थोडा राजकीय ह्याच्यामध्ये काही वेगवेगळे पक्ष त्याचा फायदा घेऊ लागले त्यामुळं, पण आज सकारात्मक चर्चा त्याच्यामध्ये सुरू झालेली. आज खऱ्या अर्थाने 3 तास बैठक झाली. सौरभजी होते, आशुतोषजी होते आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी पण मान्य केलंय आणि जे काही विषय आहेत राहिलेले ते कदाचित उद्याच्याला अजून त्याच्यावर एखादा तोडगा निघू शकतो किंवा सकारात्मक बैठक होईल असं स्वतः माननीय केंद्रीय मंत्री नड्डाजींना पण सांगितलं. इतका उशीर का होतोय? इतका उशीर का झाला बैठक घ्यायला किंवा समोर यायला? कारण सरकारकडून आता प्रयत्न सुरू झालेत हे दिसतंय. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट आलेलं आहे, त्यानंतर ते स्वतः या सर्व तरुणांशी बोललेले आहेत. पण इतका उशीर का झाला हाच मुद्दा आहे महत्वाचा. नाही, एक लक्षात घ्या की व्यवस्था परिवर्तन घडवायचे, व्यवस्थेमध्ये बदलही करायचे आणि आता त्याच्यामधली सकारात्मक झाली. विद्यार्थ्यांच्या युवकांच्या पाठीशी खंबीरपणे केंद्र सरकार आहे, स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहे आणि ट्विटही केलं आणि काल त्यांनी व्हिडिओ पण रात्री दिला. ठीक आहे तुषारजी, जर सरकार सकारात्मक आहे, तरुणांचे प्रश्न सुटणार आहेत, तर मग तुम्ही सीजेपीच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढताय असा आरोप तुमच्यावर होतोय विरोधकांवर. कसं आहे, ते विरोधक आहे, त्यांना आमच्यावर आरोप करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण तुम्ही जर पाहिलं तर अभिजित दिपके पहिल्या दिवसापासून त्यांनी स्वतः सांगितलंय की माननीय उद्धव ठाकरे साहेब हे स्वतः त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि यांना कुठल्याही प्रकारची चर्चा करायची नाहीये. हे आता घाबरलेले आहेत आणि यांची जी भीती आहे ही सगळ्यांसमोर आलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो की यांना जर चर्चाच करायची होती तर ज्या दिवशी अभिजित दिपके पहिल्या दिवशी जंतर मंतरवर गेले त्याच दिवशी जाऊन का नाही भेटले? यांनी युवकांना हलक्यात घेतलेलं आहे आणि युवकांनी आता ठरवलेलं आहे की ही सत्ता पलटून टाकायची. आता यांना जर वाटत असेल की आम्ही दबाव आणू आणि दबाव आणल्यानंतर हे जितका दबाव आणायचा, ही प्रेशर कुकरची शिट्टी आहे, जेवढं प्रेशर द्याल ना की जास्त तेवढ्या वरती येणार आहे. आणि ही तर सुरुवात आहे.
ही सुरुवात आहे. ही सुरुवात आता वेगळ्या दिशेने जाणार आहे. आता हे जे बोलत होते की आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूनी आहे, विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झाला त्याला जबाबदार गृहमंत्री अमित शहा जे आहेत. अमित शहा राजीनामा देणार का त्यांना विचारा. घेऊया उत्तर घेऊया. राम कुलकर्णीजी उत्तर द्या, तुम्हाला थेट सवाल उपस्थित केलाय. नाही, हे फार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असतो, ते हक्क आहेत. आणि हे तर आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, युवकांचं आहे, त्याच्या पाठीशी केंद्र सरकार सुद्धा आहे. पण मला वाटतं लोकशाहीमध्ये आंदोलन जेव्हा केलं जातं त्यावेळेस परिस्थिती, तत्कालीन प्रसंग पाहून सुद्धा या देशामध्ये अनेकदा आंदोलन झाले. काँग्रेसच्या काळामध्ये अण्णा हजारेचं आंदोलन झालं, रामदेव बाबाचे आंदोलन झालं, लाठीचार्ज तेव्हाही झाला होता. लाठीचार्जचं समर्थन अजिबात करत नाहीत. काल दिल्लीत झालेल्या लाठीचार्जचं सुद्धा आम्ही समर्थन करत नाहीत. निश्चित चौकशी होईल. त्यांची पण मागणी आहे की पोलिसांना सस्पेंड केलं पाहिजे, ते देखील होईल. ज्या युवकांनी त्याच्यामध्ये आत्महत्या केलेली त्यांना देखील मदत होईल. मला असं वाटतं की नीट पेपर केंद्र सरकारने व्यवस्थेला या गैरप्रकार उघडकीस आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून. तुमचा मुलगा तिथे आंदोलनाला जर उभा असता आणि पोलिसांनी त्याला असं फटकवलं असता, त्याचं डोकं फोडलं असतं, त्याच्या डोक्यातनं रक्त आलं असतं, तुम्हाला चाललं असतं का? परीक्षेमधले गैरव्यवहार चांगले नीट उघडकीस त्याच्यामध्ये व्यवस्था सुधारायची आहे केंद्र सरकारला. आणि लाठीचार्जचं समर्थन आम्ही मुळच करत नाहीत. 100% कारवाई होईल, पोलिसांवर कारवाई होईल. अमित शहाचा पण राजीनामा घेणार का? अमित शहाचा राजीनामा घेणार का? याचं उत्तर द्या. मुळात असं आहे की राजकीय उत्तर देण्यासाठी आम्ही इथं नाहीत. आमची आणि युवकांची काँग्रेस पक्षाच्या तरुण नेत्यांची चर्चा चालू आहे आणि उद्या त्याच्यावर सविस्तर चर्चेमध्ये वेगवेगळ्या परत त्याच्यामध्ये सकारात्मकता निश्चित पाहायला देशातील लोकांना. जर तुम्ही युवकांच्या विरोधात नसतात तर त्यांच्यावरती अमानुष लाठी हल्ला केला नसता. आणि नुसते युवक नाही, तुम्ही जर पाहिलं तिथे महिला आंदोलनकारी पण होते, त्या महिलांना पण तुम्ही कशी वागणूक दिली हे जरा बघा. इकडे एकीकडे महिला विधायक आणायचं खोटं ढोंग करतायत आणि इकडे महिलांवरती असे अत्याचार. महाराष्ट्रात इकडे लाडकी बहीण देवाभाऊ चालू आहे आणि इकडे महिला ज्या आंदोलन करता आहेत त्यांच्यावरती लाठीचार्ज. एक लक्षात घ्या, या आमची एकच इच्छा आहे की या युवकांच्या प्रश्नावर राजकारण करता कामा नये. छत्रपती संभाजीनगर येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आजच सांगितलेलं आहे. म्हणजे असं जर काढलं तर अजिबात करत नाहीये. आमचं म्हणणं आहे की ज्या काही युवकांनी हे प्रश्न हाताळती धरले आहेत त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि याच्यातून चर्चेतून निश्चित मार्ग. शिक्षण क्षेत्रातल्या व्यवस्था सुधारायच्या आहेत, कायदे बदल केले आहेत. 10 वर्ष कठोर शिक्षा. आता जर लीक पेपर झाले तर होईना असे कायदे केंद्र सरकार करतोय. तुमचा एक प्रवक्ता काल परवा मी त्याचं स्टेटमेंट वाचलं की याच्या मागे पाकिस्तान आणि चायनाचा हात आहे. राम कुलकर्णीजी, राहुल गांधी यांनी सुद्धा मगाशी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सुद्धा सांगितलं की बॅलेट गनचा वापर केला गेलाय विद्यार्थ्यांना मारहाण करताना. याचं समर्थन कसं करायचं? याची चौकशी होणार आहे. चौकशी झाल्याच्या नंतर पोलीस असो, एसीपी असो, कुठल्याही पदावरचे पोलीस ज्याची चूक आहे त्याला कठोर शिक्षा होईल, सस्पेंड सुद्धा होईल. केंद्र सरकार त्याच्यावर कठोर कारवाई करेल. ठीक आहे. तुषारजी, तुमच्यासाठी कायम हा बोला. तुषारजी बोला. कुलकर्णी साहेबांसाठी एक प्रश्न आहे. एखादा प्रशासकीय अधिकारी कोणाची परवानगी असल्याशिवाय एवढी अमानुष मारहाण करू शकेल का? जर तुम्हाला मारहाण करायचीच होती तर पायावरती करायची होती, डोक्यात कसे काय बसले? आणि मी तर या विरोधातच आहे की विद्यार्थ्यांना मारहाण केली गेली पाहिजे नाही. ते काय कुठल्या काहीतरी त्यांना वेगळं पाहिजे होतं. त्यांना जे त्यांचा राईट टू एज्युकेशन, शिक्षणाच्या अधिकारासाठी त्यांचं शिक्षण कसं असावं त्याच्यात पेपर फुटले नाही पाहिजे. त्याच्यामुळे एवढ्या 10-12 लोकांचे जीव गेले आणि त्यांना जो 2दा पेपर द्यावा लागला त्याचा नाहक त्रास झाला. हे सगळं बदलण्यासाठी हे युवक म्हणजे कोण तर देशाचं भविष्य, आणि देशाचं भविष्य हे युवकच आता पुढचं ठरवतील. यांना यांची जागा दाखवल्याशिवाय हे युवक आता थांबणार नाही.
ठीक आहे. राम कुलकर्णीजी, हे तर मान्य करावं लागेल की अगोदर हे सर्व आंदोलन शांततेमध्ये सुरू होतं, ज्यावेळेस लाठी हल्ला झाला त्यानंतर हे चिघळलेलं आहे आणि आकडेवारी आपल्या समोर आहे की 25 वयाच्या खाली 41% तरुण हे आपल्या देशामध्ये जवळपास 63 ते 64 कोटी तरुण आहेत आणि 15 ते 30 वयोगटातील 31% तरुण आपल्या देशामध्ये आहेत. 29ला इलेक्शन आहेत, निवडणुका आहेत. तुम्ही लाठी हल्ला करून तरुणांना नाराज नाही केलं? नाही, एक लक्षात घ्या, आता हे जे बोलतात तर म्हणजे मला थोडा आवाज ऐकताय नाही, मला पण त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की विचारा. 20 दिवस जंतर मंतरवर तरुणांचं आंदोलन तिथं सुरू आहे. राहुलजी गांधी एकदाही तिकडे गेले नाहीत. ते विधान माननीय पंतप्रधान निवासस्थानासमोर त्या दिवशी त्यांनी 3 तास धरणे धरलेले आहेत. मला असं वाटतं की राजकारणापेक्षा त्या ठिकाणी ज्या प्रश्नासाठी आंदोलन युवक करत आहेत त्या आंदोलनाकडे पाहिलं पाहिजे. मुळात असं आहे की आंदोलन चिघळलं, त्याच्यामध्ये लाठीचार्ज झाला, लाठीचार्ज पोलिसांनी केला, तिची चौकशी होईल आणि पोलिसावर कठोर कारवाई करण्यात येईल, हे 100% खरं. ठीक आहे. तुषारजी, जर सरकार सकारात्मक आहे, तरुणांचे प्रश्न सोडवणार आहेत, सीजेपीचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक आहे, मग तुम्ही राजकारण कशाला करताय? याच्यावरती आम्ही अजिबात आजपर्यंत राजकारण केलेलं नाहीये. त्या विद्यार्थ्यांची, त्या युवकांची मागणी एकच आहे की धर्मेंद्र प्रधान जे आहे त्यांचा राजीनामा द्यावा. तर मोदी एवढी आडमुठी भूमिका घेऊन का बसलेत? कुठे त्यांना असं वाटतंय का की मी वाकल्यासारखं होणार आहे? अरे, भारताचे जे युवक आहेत ते स्वतः तुमच्या समोर आहेत आणि ते त्यांची मागणी जी आहे ती समोर करतायत. आणि यांनी जो आता प्रश्न विचारला की 30 दिवस राहुल गांधी, तर बघा, मी तर काय प्रवक्ता नाहीये काँग्रेसचा, तरी मला एक सुस्त आहे की उद्या जर कधी राहुल गांधी पहिल्या दिवसापासून असते ना, तर यांनी या आंदोलनाला एक वेगळं वळण दिलं असतं, राजकीय वळण दिलं असतं. आणि राहुल गांधी कुठून आले तर बाबा अरे, याच्या आधीचे ऐका ना कुलकर्णी साहेब, एक 4-5 दिवस आहे ना आधीचे, आज बघितलं का राहुल गांधींच्या नावावरती तुम्ही तिथे संसदेच्या बाहेर घोषणा देता? अरे, तुमच्या विरुद्ध जे काय चालू आहे, म्हणजे सरकारच्या विरुद्ध जे काय चालू आहे ते सोडवण्याच्या ऐवजी तुम्ही वेगळीकडे पळताय. तुम्हाला बघा, भारतीय जनता पार्टी ही पहिले जेव्हा माननीय लालकृष्ण अडवाणी होते किंवा वाजपेयी साहेब होते तेव्हा भारतीय जनता पार्टी होती. आता ती जुगाडू पार्टी झालेली आहे. तुम्हाला याचे त्याचे माणसं फोडणं, यातनं जे काय आपलं भविष्य आहे, म्हणजे आपले जे काही युवक आहे त्यांच्या भविष्याकडे लक्ष द्यायला, आता तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोला. याच्यातही बोलताना तुम्ही राजकीय टीका करता, आता तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोला. लाठीचार्ज झालेला आहे, त्याचं समर्थन भाजप करत नाही, केंद्र सरकार करत नाही. वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इकडे वेळ द्याल ना. विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळच नव्हतं. गेल्या 2 महिन्यात काय केलंय तुम्ही हे सगळं पूर्ण महाराष्ट्राला पण माहिती आहे आणि भारताला माहिती आहे. कुठनं फोडाफोडी चालू आहे. अहो, मी तेच सांगतो, जुगाडू पार्टी आहे तुमची. ठीक आहे. राम कुलकर्णीजी, आज दुपारी सीजेपीच्या संस्थापक यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे की जर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर पंतप्रधानांची खुर्ची सुद्धा धोक्यात येईल, असा इशारा सुद्धा दिलेला आहे. तरी सुद्धा अजूनही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही हा मोठा कळीचा मुद्दा आहे. तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही सांगू शकता की पुढच्या काही तासांमध्ये हा राजीनामा येऊ शकतो? नाही, एक लक्षात घ्या, आज त्यांनी अभिजितजी दिपके यांनी तशा प्रकारची घोषणा पण केली, आम्ही सुद्धा पाहिलेलाच आहे. मुळात प्रश्न असा आहे की चर्चेला सकारात्मक सुरू झालेली, त्यांनी पण सांगितलंय की आमचे 2 प्रश्नाचे सकारात्मक चर्चा सुरू झालेली आहे. 2 मुद्दे, 2 प्रश्नांवर त्यांनी प्रतिनिधी उद्या बैठकीसाठी येणार आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. उद्या दुपारी 3 वाजता त्या ठिकाणी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. स्वतः सौरभजी आणि आशुतोषजी यांची बैठकीला जाणार असं अभिजित यांनी पण सांगितलेलं आहे. आणि नड्डाजी यांच्या उपस्थितीत बैठक आहे आणि त्याची आपण खरं तर वाट पाहणार आहोत त्या बैठकीची, उद्या काय घडते ते. बरं तुषारजी, शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत. जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा येत नाही तोपर्यंत सीजेपी तर ठाम आहे, तुम्ही सुद्धा, तुमचा पक्ष सुद्धा ठाम राहणार आहे या मागणीवर? 100% आम्ही या मागणीवरती ठाम राहणार आहोत आणि आमचा संपूर्ण पाठिंबा या युवकांना आहे. आणि त्यांची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे.
कुठलीही चुकीची मागणी नाहीये. ते त्यांच्या भविष्याचा विचार करतायत आणि भविष्यात त्यांच्या भविष्यात भारतातील प्रत्येक युवकाच्या भविष्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही युवकांसोबत आहोत. अजून एक सांगतो, जर यांना वाटत असेल की भारतातील किंवा भारताच्या बाहेर जनता जी आहे ती मोदींवरती प्रेम करते, तर त्यांना एकच माझं सांगणं आहे की याला त्याला न पाठवता मोदीजींनी स्वतः जंतर मंतरवर जावं. आहे दम तर जाऊन दाखवा, नाहीतर मगाशी मी जे बोललोय, जनरल कायर जे मागच्या दाराने संसदेतून 20 तारखेला पळून गेले, हीच त्यांची जी काय इमेज असणार आहे ही या जेनजींच्या समोर असणार आहे. ठीक. राम कुलकर्णी जी, आणखीन एक मुद्दा उपस्थित होतोय की गेल्या 25 ते 26-27 दिवसांपासून दिल्लीमध्ये हे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारकडून एकही प्रतिनिधी तिथे चर्चेसाठी का गेला नाही हा सुद्धा संताप त्या तरुणांमध्ये दिसलाय. मार खातील हे लोक तिथे गेल्यावर. नाही, हे बघा, आपण जेव्हा चर्चेला येतो त्या चर्चेमध्ये तुम्हीच राजकारण करत असाल तर एक लक्षात घ्या की तुम्ही फक्त राजकारण करायला आलं. मला असं म्हणायचं की कुलकर्णी साहेब, माननीय पंतप्रधान देशातल्या तरुणांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि हे उद्याच्याला जी बैठक होणार आहे ती बैठक सकारात्मक होईल. आणि एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये राजकारण करता कामा नये, राजकारण आणू नये. वेगवेगळे पक्ष राजकीय फायदा घेत आहेत, बंदूक युवकांच्या खांद्यावर आहे. आम्हाला केंद्र सरकारला त्याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही. तुषार, तुमचा पक्ष किंवा विरोधी पक्ष नेते का राजकारण आणतायत या विषयामध्ये? साहेब, आम्हाला जर राजकारण आणायचं असतं ना तर हे पहिल्या दिवसापासून आणलं असतं. आम्ही या आंदोलनात उडी घेण्याचं फक्त एकच कारण आहे की व्यवस्थित आणि शांततेत जे आंदोलन होत होतं त्या आंदोलनाला या लोकांनी लाठीचार्ज आणि त्याच्यानंतर तिकडच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यावर अमानुषपणे जो प्रकार तिथे घडला, त्यानंतर आमच्यासारख्या पक्षांना त्याच्यात उडी मारावी लागली. एवढ्या दिवस आम्ही त्यांच्या बरोबर समोर होतो का? हा विचारपूस आम्ही त्यांची करत होतो. स्वतः अभिजित दिपकेंनी स्टेजवर सांगितलंय की पहिल्या दिवसापासून माननीय उद्धव साहेब ठाकरे ही माझी रोज विचारपूस करत होते, कसा आहे, काय चालू आहे, कसली मदत हवी का. बघा, विद्यार्थी आहे, एखादा आपल्या घरातला विद्यार्थी आहे, तो काही करत असेल, शिकत असेल तर त्याला मदत करणं ही आपल्या वाडवडिलांची बोलतो ना आपण, वाडवडिलांची त्यांनी हे करणं गरजेचंच आहे. आणि महाराष्ट्राचे जे कुटुंब प्रमुख आहेत हे दुसरे कोणी इतर कोणी नसून हे फक्त आणि फक्त माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत. जी, राम कुलकर्णीजी, मात्र आपण आणखीन एक बघितलं की पहिले 20 ते 22 दिवस या आंदोलनाकडे कोणाचं लक्ष सुद्धा नव्हतं. ज्यावेळेस राजकीय नेते व्यासपीठावर जायला लागले त्यानंतर रंग चढला या संपूर्ण आंदोलनाला आणि सरकारकडून सुद्धा त्यानंतर दखल घेतली गेली. आणि आता तुषारजी यांनी सांगितलेलं आहे की राजकारण आणलं नाहीये. मग तुम्ही कसं म्हणता की त्यांनी राजकारण आणलं या संपूर्ण प्रकरणात? नाही, काही पक्षांनी सुरुवातीपासून राजकारण सुद्धा त्याच्यामध्ये आणलेलं आहे. मुळात असं आहे की युवकांचं आंदोलन, त्याच्यानंतर ते त्या जंतर मंतरवर सुरू होतं आणि त्या आंदोलनाकडे वेगवेगळे राजकीय कंगोरे त्याच्यामध्ये येत होते. आम्हाला असं वाटतं की आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा युवक आंदोलन करतायत तर युवकांचं आंदोलन प्रश्न सोडवण्यासाठी त्या दृष्टीनं पुढे यायला पाहिजे होतं. आणि त्या दृष्टीनं आता केंद्र सरकार पुढे आलेले, बैठकावर सुरू झालेल्या आहेत. आजच्या बैठकीमध्ये त्यांचं एक समाधान झालेलं आहे. बरोबर आहे, पण हे शहाणपण तुम्हाला 20 दिवसापूर्वी का नाही आलं? हे जर शहाणपण 20 दिवसापूर्वी आलं असतं, त्यांना विद्यार्थ्यांना काट्या लाट्या खायला लागल्या नसत्या तर आम्हाला त्यात उतरावं लागलं असतं का? मला असं वाटतं की उद्याच्या दिवसाची आपण त्याच्यामध्ये एक चांगली सकारात्मकता, विद्यार्थ्यांचं युवकांचं समाधान होईल. फक्त मला एकच उत्तर द्या कुलकर्णी साहेब, मला फक्त एकच उत्तर पाहिजे, 20 दिवस का लागले? आवाज आहे ना, आवाज. राम कुलकर्णीजी, त्यांचा 20 दिवस का लागले? काय म्हणले? आवाज आहे ना. राम कुलकर्णीजी, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आता? आता यायला. त्यांचं म्हणणं तेच आहे जो मी सुरुवातीला प्रश्न विचारला होता की जर ज्यावेळेस या तरुणांनी मागणी केली की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच जर राजीनामा घेतला असता तर ही पुढची संपूर्ण परिस्थिती उद्भवलीच नसती ना, हा त्यांचा प्रश्न आहे. जगदीशजी, मी राजीनामा पण नाही बोलत आहे, चर्चेला जरी गेले असते ना तर एवढं मोठं प्रकरण घडलं नसतं. नाही, मला त्यांना हे विचारायचंय की खरं म्हणजे नीट पेपर उघडकीस कुणी आणले हो? त्याच्यामधला गैरव्यवहार कुणी आणला उघडकीस?
सुमोटो पोलिसांनी त्याच्यामध्ये तक्रार सरकारनं कशी केली, त्याच्यातले आरोपी कसे शोधून काढले, अजूनही आता जेलमध्ये आरोपी सडकतात. ठीक आहे. ही मुकुंद किर्दत सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत. मुकुंदजी, तुम्ही थोडे लेट चर्चेमध्ये आलात, मात्र तुम्हाला तपशील सांगतो की सध्या भाजप आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत. हा प्रश्न होता की पहिल्या 1-2 दिवसामध्ये जर राजीनामा घेतला असता तर पुढची परिस्थिती उद्भवली नसती, आणि भाजपचं म्हणणं आहे की आता सकारात्मक चर्चा सुरू आहे, लवकरात लवकर यावर निर्णय होईल. आपली संपूर्ण या आंदोलनासंदर्भातली प्रतिक्रिया. खरोखरच आहे याची परिस्थिती की जे जवळजवळ 1 महिन्यापेक्षा अधिक काळ याच्यामध्ये गेला आहे, आणि या काळामध्ये थोडं जरी पॉझिटिव्ह सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असती, ती चर्चेची दारं उघडी केली असती, तर कदाचित हे इथपर्यंत गेलं पण नसतं. खरं तर प्रश्न असा होता की मुलांची मागणी ही साधी होती, त्या अर्थाने ती बिगर राजकीय पण होती, ती त्यांना व्यवस्था बदलून हवी होती. त्यांना ज्या अकाउंटेबिलिटीच्या हिशोबाने, म्हणजे ज्याला उत्तरदायित्व आपण म्हणू, ती या अर्थाने राजीनामा हवा होता. त्यामुळे ही मागणी तशी फार मोठी काहीतरी टेक्निकली खूप अवघड होती अशी नाही. परिस्थिती अशी होती की नीट खरोखरच नीटच्या संदर्भात सरकारने मान्य केली होती. त्यामुळे हे निश्चितपणे आहे की हे जर सरकारने 2 पावलं आधी पुढे आले असते तर ही परिस्थिती अजूनही खरं तर अजूनही प्रश्न असा आहे की ज्या प्रमाणात, म्हणजे आजच्या पुण्याच्या आंदोलनात ते 20,000 जर मुलं रस्त्यावर उतरत असतील तर रोष किती मोठा आहे समजून घ्यायला पाहिजे सरकारने. सरकारच्या विरोधातला हा रोष जो आहे हा मुख्य या शैक्षणिक व्यवस्था जी आहे ती त्यांना न्याय देत नाही असं निश्चितपणे वाटतंय. मात्र मुकुंदजी, इतका रोष असताना सुद्धा सरकार इतक्या उशिरा का जागा झालेले, सुरुवातीपासूनच सरकारनं चर्चा का केली नाही, निर्णय का घेतला नाही, काय वाटतं तुम्हाला? हे गंभीर आहे. याचं कारण असं की सरकार कुठेतरी आडमुठेपणा करते. सरकारने ज्या भूमिका घेतल्या, एक तर त्यांनी सचिवांची बदली केली, या बदलीला तसा काही अर्थ नसतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे पोलिसांच्या बदल्या होत्या, इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या होत्या, या बदल्यांना काही म्हणजे फारसा अर्थ नसतो. किंवा आज जे काल रात्री जे पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे ते सुद्धा त्या अर्थाने जे मूळ प्रश्न आहे त्याला ते भिडत नाही. त्यांनी जे म्हटलेलं आहे की फास्ट ट्रॅक आम्ही चालवू, आणि फास्ट ट्रॅकचा आपला अनुभव माहिती, रेपच्या केसेस असतील, पॉस्कोच्या केसेस असतील, मुलांच्या अत्याचाराच्या केसेस असतील, याचा निर्णय काय होता, किंवा इतरही बऱ्याच फास्ट ट्रॅक असतात. परंतु ऍक्च्युली ही प्रक्रिया जी आहे ही एखादी घटना घडून गेल्यानंतरची गोष्ट आहे. आता ते जर पंतप्रधानांनी रात्री येऊन जी बातमी दिली आहे ती फक्त एवढीच आहे, ती मूळ प्रश्नाला हात घालत नाही. त्यामुळे मूळ प्रश्नाविषयी किंवा सरकारने ज्या पद्धतीने पोलिसांनी तिथे अत्याचार केले, मुलांवरती अत्याचार केले, आपण मुलांना शाळांमधले शिक्षक सुद्धा हात लावत नाहीत, छडी मारत नाहीत आजकाल. अशा स्थितीमध्ये या पद्धतीची जर व्यवस्था असेल तर हा अन्याय आणि लोकांचा राग अगदी स्वाभाविक आहे. ठीक आहे. त्यामुळे हे निश्चितपणे सरकारने आधी पावलं उचलायला पाहिजे होती. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही त्यांनी राजीनामा घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर वेळेअभावी आपल्याला थांबावं लागते, मात्र तीनही मान्यवर आपल्या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. तिघांचेही धन्यवाद. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.